हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज 16 ऑगस्ट 2021. 16 ऑगस्टचा द हिंदू आज आपण बघतोय, तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल न्यूजपेपरला असतात ते आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. आज 16 ऑगस्टला मला वाटलं की द हिंदू नाही येणार, परंतु त्यामुळं काय उशिरा उठलो आणि सकाळी चेक करतोय तर आय वॉज शॉक्ड देअर. 16 ऑगस्टचा द हिंदू आला होता. म्हणजे अशा वेळेस सुट्ट्या असते त्यावेळेस प्रॅक्टिकलमध्ये द हिंदू येत नाही बहुतेक. वेबसाईटवरती द हिंदूच्या वेबसाईटवरती द हिंदू अवेलेबल असतं. त्यामुळं आता द हिंदू उशिरा रेकॉर्ड होते, म्हणजे ऑबेसाही उशिरा अपलोड होणार आहे. त्यामुळं जरा उशीर होईल, पण द हिंदू येणार ज्या दिवशी द हिंदू असेल हे फिक्स आहे. बघूया आपण 16 ऑगस्ट 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपली पहिली न्यूज आहे ती अफगाणिस्तानशी रिलेटेड आहे आणि अफगाणिस्तानचे प्रेसिडेंट अशरफ घनी यांनी अफगाणिस्तान सोडलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. त्याचं कारण काय तर अफगाणिस्तानची राजधानी जी काबूल आहे त्याच्यावरती आता तालिबानचं वर्चस्व प्रस्थापित झालेलं आहे. आणि हा सिम्बॉल कशाचा आहे तर 20 वर्षाचा जो तालिबानचा संघर्ष होता ना, तो संघर्ष तालिबानच्या दृष्टीतून संपुष्टात आलेला आहे. म्हणजेच टोटल अफगाणिस्तानवरती जवळजवळ तालिबानचं टोटल राज्य प्रस्थापित झालेलं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि तालिबानकडून हे सुद्धा डिक्लेअर करण्यात आले की पुढं अफगाणिस्तानचं नाव जे असेल ना ते इस्लामिक एमिरात ऑफ अफगाणिस्तान हे नाव असेल असं सुद्धा सूत्रांनी सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि ती सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि एअर इंडिया फ्लाईट ब्रिंग्स 129 पीपल फ्रॉम काबूलमधून 129 एअर इंडियाच्या माध्यमातून पीपल्स भारतामध्ये आणले गेलेत. हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण तिथं आता तालिबानचं वर्चस्व प्रस्थापित होत आहे. त्यामुळं आपले जे नागरिक तिथं अडकलेले होते त्यांना सुद्धा सुरक्षित करणं गरजेचं होतं आणि त्याच्यानुसार ही खूप महत्त्वाची कामगिरी असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यातून की पॉईंट पहिला काय बघायचा तर आपल्याला की पॉईंट पहिला रोजचा जो आपण बघतोय तो इंडिया अफगाणिस्तान रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे ते, हा पहिला की पॉईंट. आता फक्त अफगाणिस्तान नाही तर काय नाव आहे त्याचं तर इस्लामिक एमिरात ऑफ अफगाणिस्तान, हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय तर इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तानचं लोकेशन कुठं आहे, कशा पद्धतीनं आहे ते मॅपच्या माध्यमातून आपण बघणं गरजेचं आहे. मग ते लोकेशन व्यवस्थितरित्या बघून घेऊया आपण. या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो की अफगाणिस्तानचं लोकेशन कशा पद्धतीनं आहे. इथं आपला इंडिया आहे आणि इकडून आपण या ठिकाणी गेलो तर इथं अफगाणिस्तान असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतोय. जशाप्रमाणे रोज आपण मॅप बघतोय तशाच पद्धतीने आज सुद्धा बघतोय. शेजारील कंट्री जर विचार केला तर त्याच्यामध्ये इंडिया आहे, पाकिस्तान आहे, इकडे इराण पाहाव्यास मिळतोय, इकडे तुर्कमेनिस्तान आहे, इकडे उझबेकिस्तान आहे, इकडे ताजिकिस्तान पाहाव्यास मिळतोय, इकडे किर्गिस्तान आहे आणि इकडं चायना आपल्याला पाहाव्यास मिळतोय. या शेजारील कंट्रीज आणि शेजारील महत्त्वाची ठिकाणं अफगाणिस्तानचे आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याचबरोबर इकडं अरेबियन कंट्रीजकडं जर बघितलं तर इकडे इराक आहे, इकडे जॉर्डन, इकडे इस्रायल, लेबनॉन, सिरिया, त्यानंतर इथं सौदी अरेबिया आहे, युनायटेड अरब अमिरात आहे. आणि आता अफगाणिस्तानचं सुद्धा नाव काय झालं तरी इस्लामिक एमिरात ऑफ अफगाणिस्तान हे नाव झाले. ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इकडं ओमान आहे, इकडे यमन आहे. बाकी टॉपोग्राफी जर बघितलं तर इकडं रेड सी आहे, हा जो एरिया आहे तो रेड सीचा एरिया आहे. इकडं पर्शियन गुल्फ आहे, इकडं गुल्फ ऑफ ओमान हा एरिया जो आहे तो गुल्फ ऑफ ओमानचा एरिया म्हणून ओळखला जातो. इकडं गुल्फ ऑफ ॲडन म्हणजे गुल्फ ऑफ ॲडनचा एरिया म्हणून हा समुद्र एरिया ओळखला जातो. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं होऊन बसतं या मॅपच्या माध्यमातून. हा अफगाणिस्तानशी रिलेटेड जेवढी काही इन्फॉर्मेशन मॅपच्या माध्यमातून आपल्याला घ्यायची गरज होती तेवढी इन्फॉर्मेशन आपण घेण्याचा प्रयत्न केला. पुढची महत्त्वाची न्यूज बघूया कोणती आहे ती. पुढची न्यूज आहे आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याशी रिलेटेड न्यूज आहे आणि त्यांनी इंडिपेंडन्स डे दिवशी लाल किल्ल्यावरून जे भाषण केलं आहे त्याचं विवरण करणारी ही न्यूज असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये विशेष करून त्यांनी काय सांगितलं की पुढचे जे 25 वर्ष पुढचे जे आपण येणार आहेत ना 25 वर्ष ते आपल्यासाठी खूप क्रुशियल खूप महत्त्वाचे आहेत असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. आणि त्या पिरियडला त्यांनी अमृत काल ही टर्म दिलेली आपल्याला त्यांच्या भाषणामध्ये पाहाव्यास मिळते. म्हणजे पुढचे 25 वर्ष जी येणारे आहेत ना ती अपॉर्च्युनिटी आपल्याला असणार आहे की त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण आपल्या भारताचा आणि प्रत्येक नागरिकाचा विकास करू शकतो आहे. त्यामुळं 25 पुढची वर्ष येणारी ही खूप सिरियस आणि खूप महत्त्वाचे आहेत असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. त्याचबरोबर त्यांनी एक फ्रेज त्याच्यामध्ये सांगितली. त्याच्यामध्ये ती फ्रेज होती सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास. ही टर्म त्यांनी सांगितलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यावरती सुद्धा डायरेक्ट
येऊ शकतोय, डायरेक्ट एसे या टर्मवरती विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ही टर्मसुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. या टर्म्सवरती तुम्ही डिस्कस करणं गरजेचं आहे. वेगवेगळे विचार याच्यावरती तुम्हाला या टर्म्सवरती मांडता आलं पाहिजे, तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यामुळे ही टर्म जी आहे, ही जी फ्रेज वापरली प्राईम मिनिस्टरकडून, ती खूप महत्त्वाची होऊन बसते आपल्या एक्झामच्या दृष्टीतून. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास, हे टर्म लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. याच्यावरती शॉर्ट नोट्स वगैरे लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जर एसे याच्यावरती विचारला गेला तर तुम्हाला याच्यावरती पॉईंट जे आहेत ते ऑलरेडी तुमचे तयार असायला पाहिजे. त्याच्यासाठी ही फ्रेज खूप महत्त्वाची होऊन बसते. पुढची न्यूज आहे आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत NV रामण्णा, त्यांच्याशी रिलेटेड असणारी न्यूज आहे. आणि त्यांनी विशेष करून आपलं जे स्टेट अफेअर्स आहे, जे संसदेमधून कामकाज आपलं कार्यकारी मंडळाकडून चालतं ना, त्याच्याविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि आपली जी लॉ मेकिंग प्रक्रिया आहे, संसदेमध्ये डिबेट करण्याची प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया कुठंतरी खालावलेली आहे असं त्यांना इनडायरेक्टली त्यांच्या स्टेटमेंटमधून सांगायचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग आता ते नेमकं अशा प्रकारचं स्टेटमेंट का करतायत, तर एक तर पहिली गोष्ट, मान्सून सेशनमध्ये आपण काय बघितलं तर मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाकडून गदारोळ करण्यात आला, मोठ्या प्रमाणात पार्लमेंटमध्ये प्रोटेस्ट करण्यात आला आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रोडक्टिव्ह डिबेट आपल्याला पाहाव्यास मिळाला नाही. याच्यावरून सुद्धा त्यांनी हे वाक्य केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर काही कायदे केले गेलेत, त्याच्यावरून सुद्धा ते सॅटिस्फाय नसलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याच्यामध्ये ट्रायब्युनल रिफॉर्म बिल 2021 हे बिल आणलं गेले आणि त्यात बऱ्याच ट्रायब्युनल्सला कॅन्सल केले गेले. म्हणजे बरेच जे ट्रायब्युनल्स अगोदर बनवले गेले होते ना, ती अथॉरिटी त्यांनी बरेच ट्रायब्युनल्स जे बनवलेले ते कॅन्सल केलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याच्यावरून सुद्धा अशा प्रकारचं स्टेटमेंट चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडून आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ती सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग याच्यातून पहिला की पॉईंट काय आहे, पहिला की पॉईंट हे जे रिफॉर्म बिल आहे, ट्रायब्युनल्स रिफॉर्म बिल 2021, याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट आपला काय होऊ शकतो, तर संसदेमध्ये कशा प्रकारचं कामकाज चालतं ना, याची डिटेल आपल्याला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. क्वेश्चन हवर काय आहे, झिरो हवर काय आहे, याची सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. आणि विशेष करून चीफ जस्टिस ऑफ इंडियानी हे सर्व बोलले, त्यामुळे थर्ड की पॉईंट आपला हा होऊ शकतो की चीफ जस्टिस ऑफ इंडियाची निवड कशा पद्धतीने होते, नेमणूक कशा पद्धतीने होते, त्याला क्रायटेरिया कोणकोणता आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याच्याशी रिलेटेड कोणकोणत्या तरतूद दिलेल्या आपल्याला, ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. हे 3 की पॉईंट जे आहेत ना, ते टोटल परफेक्ट आपण करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज विशेष करून सियाचीन ग्लेशियर्सवरती डिसेबल पीपल्स जे आहेत त्यांचा एक ग्रुप सियाचीन ग्लेशियर्सवरती ट्रेकिंगसाठी जाणार असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. हे विशेष करून पीपल विथ डिसॅबिलिटी म्हणजे अपंग व्यक्तींचा याच्यामध्ये समावेश असलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि इंडिपेंडन्स डेला त्यांनी अशा प्रकारची घोषणा केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामधून आपल्याला सियाचीन ग्लेशियरचं लोकेशन कुठं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. मग ते सियाचीन ग्लेशियर आपण मॅपच्या माध्यमातून बघूया कोणत्या ठिकाणी नेमकं सियाचीन ग्लेशियरचं लोकेशन आहे. इथं आपण या मॅपच्या माध्यमातून बघू शकतो की सियाचीन ग्लेशियरचं लोकेशन नेमकं कशा पद्धतीचं आहे. इथं आपण हा जो एरिया आहे ना, हा एरिया आहे सियाचीन ग्लेशियरचा एरिया आणि या टोटल एरियाला सियाचीन ग्लेशियर म्हणून संबोधण्यात येतं. इकडं आपण ट्रान्स काराकोरम ट्रॅक इथं म्हणू शकतो. इथं गिलगिट बाल्टिस्तानचा एरिया इथं आहे. इथं अक्साई चीनचा हा एरिया आहे. ही जी आहे ती लाईन आहे, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलची लाईन आहे. आणि ही जी लाईन आपल्याला पाहाव्यास मिळते इकडं, ती लाईन आहे LOC, लाईन ऑफ कंट्रोल ज्याला आपण म्हणतो. हा टोटल पाकिस्तान व्याप्त काश्मीरचा एरिया इकडं असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. इकडं हा जो एरिया आहे तो टोटल चायना व्याप्त काश्मीर असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्याला अक्साई चेनसुद्धा म्हणतात. आणि हा जो आहे तो एरिया आपल्याला पाहाव्यास मिळतो सियाचीन ग्लेशियर म्हणून. आणि याच ग्लेशियर्सवरती ट्रेकिंगसाठी ती टीम चाललेली असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. ही माहिती आपण मॅपच्या माध्यमातून बघणं गरजेचं होतं, त्यामुळे मी तुम्हाला ती माहिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पुढची न्यूज आहे पंजाबशी रिलेटेड. पंजाबचे CM जे आहेत अमरिंदर सिंग यांनी हे सांगितलं की पाकिस्तान कडून कोणत्याही अतिक्रमण सहन केलं जाणार नाही. आम्ही शांतताप्रिय लोक आहोत, परंतु अतिक्रमण जर कोण करत असेल आमच्या भूमीवरती तर ते आम्ही सहन करणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य इंडिपेंडन्स डे दिवशी केलं गेलेलं आपल्याला
पाहाव्यास मिळालं आणि ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग याच्या माध्यमातून आपल्याला पंजाबचं लोकेशन इंडियन मॅपवरती व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. ते आपण बघून घेऊयात. या मॅपवरती आपण बघू शकतोय पंजाबचं लोकेशन कशा पद्धतीने आहे. इथं आपण पंजाब बघू शकतोय आणि त्याच्या शेजारील राज्यांचा विचार जर केला तर त्याच्या शेजारील राज्य आहेत, त्याच्यामध्ये राजस्थान आहे, त्याच्यामध्ये हरियाणा इथं पाहाव्यास मिळतोय, त्यानंतर इकडे हिमाचल प्रदेश आपल्याला पाहाव्यास मिळतोय आणि इकडं जम्मू काश्मीर पाहाव्यास मिळतोय. आणि आता जे पंजाबचे CM आहेत ते पाकिस्तानविषयी बोलत आहेत. हा जो बाउंड्री लाईन एरिया आहे त्याच्याविषयी ते खरं तर बोलताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. इकडून कोणी जर अटॅक करत असेल, अतिक्रमण करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही असं वक्तव्य त्यांच्याकडून केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यासाठी हा मॅप तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पुढची न्यूज आहे कर्नाटकशी रिलेटेड. कर्नाटकचे CM जे आहेत बोम्मई, बसवराज बोम्मई यांनी हे सांगितलं की मेघदत्तू जो प्रोजेक्ट आहे त्याच्यावरून आम्ही माघार घेणार नाही. ट्रायब्युनल जो निर्णय आहे ना देईल ना त्यानुसार आम्ही काम करण्याचा प्रयत्न नक्कीच करू, अशा प्रकारे त्यांनी वक्तव्य केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. आता मेघदत्तू प्रोजेक्ट काय आहे तर मेघदत्तू हा प्रोजेक्ट पिण्याच्या पाण्यासाठी केलेला प्रोजेक्ट आहे कर्नाटक गव्हर्नमेंटकडून आणि तो विशेष करून प्रोजेक्ट लोकेटेड कोणत्या रिव्हरवरती आहे तर तो कावेरी रिव्हरवरती लोकेट असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि या प्रोजेक्टवरून कर्नाटक आणि तामिळनाडू या 2 राज्यांमध्ये वाद असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. त्यामुळं याच्याविषयी इन्फॉर्मेशन याच्या अगोदरच्या न्यूज मध्ये पण आपण बघितलं होतं, कारण हा वारंवार न्यूजमध्ये असणारा विषय आहे. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये जेव्हा जेव्हा याच्यावरून वाद होईल तेव्हा तेव्हा हा विषय न्यूजमध्ये येतो. त्यावेळेसच आपण ते बघितलं आहे. आत्ता पण आपण मेघदातू प्रोजेक्ट आणि कावेरी रिव्हरविषयी डिटेल इन्फॉर्मेशन इंटरनेटच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण कावेरी रिव्हरचा लोकेशन वगैरे आपण मॅपच्या माध्यमातून इथं बघू शकतो. इथं कावेरी रिव्हरचा उगम होताना आपल्याला पाहाव्यास मिळतोय. या ठिकाणी इथून थल कावेरी नावाचं एक ठिकाण आहे कर्नाटकमध्ये, त्या ठिकाणावरून विशेष करून कावेरीचा उगम होताना आपल्याला पाहाव्यास मिळतोय. आणि या कावेरीच्या मग उपनद्यासुद्धा इथं महत्त्वाच्या कोणकोणत्या आहेत त्या सर्व उपनद्यासुद्धा या मॅपवरती तुम्ही बघू शकताय. त्या बऱ्यापैकी उपनद्यासुद्धा तुम्हाला कावेरीच्या माहिती असणं गरजेचं आहे. जेवढ्या तुम्ही लक्षात ठेवू शकताय तेवढं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो की खालीलपैकी कावेरीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत किंवा कोणकोणत्या नाहीत, अशा प्रकारचा डायरेक्ट क्वेश्चन पीरियडला विचारला जाऊ शकतो. आणि ती जी कावेरी रिव्हर आहे ना ती पश्चिम घाटामध्ये वेस्टर्न घाट्समध्ये उगम पावते. इथं वेस्टर्न घाट्स हा जो एरिया आहे तो वेस्टर्न घाटचा एरिया आपण बघू शकतो. आणि त्याच वेस्टर्न घाट्समध्ये बाबा बुधान हिल्स जिथं आहेत ना त्याच्या जवळ इथं जी कावेरी रिव्हर आहे ती उगम पावताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि बे ऑफ बेंगॉलला जाऊन ती मिळताना सुद्धा आपण इथं बघू शकतो. आणि ज्यावेळेस ती बे ऑफ बेंगॉलला मिळते ना, बंगाल महासागरला मिळते ना, त्यावेळेस इथं ती डेल्टासुद्धा फॉर्म करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. तो सुद्धा एरिया तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं ती डेल्टा फॉर्म करते, हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि आपण जो मेघदातू प्रोजेक्टविषयी बोलतोय ना तो इथं कुठंतरी मेघदातू प्रोजेक्टचं लोकेशन आहे आणि त्या प्रोजेक्टवरून तामिळनाडू आणि कर्नाटक गव्हर्नमेंट या दोघांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वारंवार वाद निर्माण झालेला आपण पाहू शकतोय, पाहाव्यास मिळतो वारंवार आपल्याला. त्याच्यावरून दोघांमध्ये तामिळनाडूचं मत असं आहे की या प्रोजेक्टमध्ये तामिळनाडूच्या नागरिकांच्या वाट्याचं जे पाणी आहे ते सुद्धा कर्नाटक गव्हर्नमेंट जे आहे ते स्वतःकडे वळवू इच्छित आहे. आणि कर्नाटक गव्हर्नमेंटचं मत असं आहे की हे फक्त पिण्याच्या पाण्याचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामधून कोणत्याही प्रकारे तामिळनाडूचे जे लोक आहेत त्यांच्या हक्काचं पाणी घेण्याचा प्रक्रिया होणार नाही, अशा प्रकारचं आश्वासन वारंवार कर्नाटक गव्हर्नमेंटकडून दिलं जातं. परंतु तामिळनाडू गव्हर्नमेंट जे आहे ते त्याच्यावरती विश्वास ठेवताना आपल्याला पाहाव्यास मिळत नाही. म्हणजे पाहाव्यास मिळतं की विश्वास ठेवत नाही तामिळनाडू त्याच्यावरती वारंवार. बाकी इन्फॉर्मेशन बघितली तर आपण इथं जवादी हिल्स आपल्याला पाहाव्यास मिळते, इथं नागरी हिल्स आपल्याला पाहाव्यास मिळतात, इथं अण्णामलाई पाहाव्यास मिळते, इकडं सुद्धा अण्णामलाई हिल्स एक प्रकारचे आहेत. त्यानंतर इथं अण्णाई मुडी आपल्याला पाहाव्यास मिळते, ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इथं निलगिरी हिल्स आपल्याला पाहाव्यास मिळतात. या ठिकाणी जे आहेत ते निलगिरी हिल्स आहेत ते सुद्धा आपल्याला पाहाव्यास मिळतात. इकडं शिवरॉय हिल्स आपल्याला असताना पाहाव्यास मिळतात. आणि हा जो वरचा एरिया आहे तो बाबा बुधान हिल्स इथं आपण पाहू शकते, ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं होऊन बसतं. ही बाकी टॉपोग्राफीसुद्धा याच्या माध्यमातून आपण बघण्याचा प्रयत्न केला. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला बघणं गरजेचं होतं, ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे मेघालयाशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते. मेघालयामध्ये
इंडिपेंडन्स दिवशी व्हायलन्स आपल्याला पाहाव्यास मिळाला, स्वातंत्र्य दिना दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट दिवशी व्हायलन्स पाहाव्यास मिळाला, हिंसा तिथं झालेली मॉबकडून पाहाव्यास मिळाली. त्याच्यामुळे तिथले जे होम मिनिस्टर आहेत त्यांनी रिझाईन केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. त्याच्यामुळे आता आपण या न्यूजच्या अंतर्गत की पॉईंट म्हणजे मेघालयाचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघणं गरजेचं आहे. ते मेघालयाचं लोकेशन व्यवस्थितरित्या मॅपच्या माध्यमातून बघून घेऊयात आपण. या मॅपच्या माध्यमातून आपण मेघालयाचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघू शकतो. ते मेघालयाचं लोकेशन आपल्याला इथं असलेलं पाहाव्यास मिळतं. इथं मेघालय आपण पाहू शकतो आणि त्याच्या शेजारील राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये आसाम आहे, त्याच्या शेजारील राज्य हे एकमेव राज्य आहे की त्याला मेघालय आपली बाँड्री लाईन शेअर करताना पाहाव्यास मिळतं. आणि इंटरनॅशनल बाँड्रीचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये बांगलादेशची बाँड्री मेघालयाला टच होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि याच मेघालयविषयी न्यूजमध्ये बोललं जाताना आपण पाहू शकतोय. त्यामुळे आपण मेघालयाविषयी जेवढी इन्फॉर्मेशन पॉलिटिकलच्या माध्यमातून त्याचा मॅप कशा पद्धतीचा आहे ह्या माध्यमातून आपण बघण्याचा इथं प्रयत्न केला आहे. पुढची न्यूज आहे, पुरामुळं ज्या लोकांची डेथ झालेली आहे ना त्या आकडेवारी होम मिनिस्टरनं जाहीर केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्या आकडेवारी विशेष करून 2018-19 पासून 2020-21 पर्यंतचे असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि याच्यामध्ये एकूण देशामध्ये या पिरियडमध्ये जवळजवळ 6,808 लोकांची डेथ फ्लडमुळं झालेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. पुरासारख्या परिस्थितीमुळं जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळं आपल्याला झालेली पाहाव्यास मिळाली. आणि त्याच्यामध्ये वेस्ट बेंगॉल हे राज्य टॉपला आहे असं त्या आकडेवारीमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. एकट्या वेस्ट बेंगॉल या राज्यामध्ये 964 लोकांचा मृत्यू झालेला आहे असं या आकडेवारीमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता याचबरोबर आपण वेस्ट बेंगॉलचा मॅपसुद्धा व्यवस्थितरित्या बघून घेऊयात. या पॉलिटिकल मॅपमध्ये आपण वेस्ट बेंगॉलचं लोकेशन बघू शकतो. या ठिकाणी वेस्ट बेंगॉलचं लोकेशन आहे आणि त्याला टच करणारे राज्य कोणकोणते आहे त्याच्यामध्ये ओडिसा आहे, त्याच्यामध्ये झारखंड आहे, त्यानंतर इथं बिहार आपल्याला पाहाव्यास मिळते. इकडं सिक्कीमसुद्धा त्याला टच करताना इथं पाहाव्यास मिळते आपल्याला. इकडं आसामसुद्धा त्याला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि इंटरनॅशनल बाँड्रीचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये बांगलादेशची बाँड्री वेस्ट बेंगॉलला टच करताना पाहाव्यास मिळते. त्यानंतर इकडं भूतानची बाँड्री टच करते आणि इकडं नेपाळची बाँड्रीसुद्धा टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. ही झाली पॉलिटिकल बाँड्री लाईनच्या दृष्टीतून इन्फॉर्मेशन वेस्ट बेंगॉलची. पुढची न्यूज आहे सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड आणि त्याच्यामध्ये विशेष करून सुप्रीम कोर्टानं काय सांगितले की ज्युडिशरीच्या ज्या वॅकन्सीज आहेत, विशेष करून वेगवेगळ्या हायकोर्टामध्ये ज्या वॅकन्सीज आहेत ना, वॅकन्सीज त्या भरणं गरजेचं आहे. हे वारंवार सुप्रीम कोर्ट गव्हर्नमेंटला सांगताना आपल्याला पाहाव्यास मिळते आणि गव्हर्नमेंट वारंवार त्याच्याकडे दुर्लक्ष करताना सुद्धा आपण बघितलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट आत्ता काय म्हणतं की गव्हर्नमेंट याच्याकडे दुर्लक्ष जाणून बुजून तरी करत नाही ना, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे असं त्यांना इनडायरेक्टली म्हणायचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्यामुळं गव्हर्नमेंट याच्या वॅकन्सीजकडे, ज्युडिशरीच्या वॅकन्सीजकडे लक्ष देत नाही आहे, रिक्त पदांकडे लक्ष देत नाही आहे. त्यामुळं ज्या काही महत्त्वाच्या केसेस आहेत ना त्यावरती न्यायनिवाडा करणं हे खूप कठीण आणि वेळखाऊ प्रक्रिया झालेली आहे आणि याला कारणीभूत गव्हर्नमेंट आहे असं कुठंतरी इनडायरेक्टली सुप्रीम कोर्टानं सांगायचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्याच रिलेटेड खरं तर न्यूज. आणि याच्यामधून मग की पॉईंट आपल्याला आपण काय घेऊ शकतो तर ज्युडिशरीमध्ये वेगवेगळ्या पोस्टच्या अपॉइंटमेंट कशा पद्धतीने होतात याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. दुसरा की पॉईंट काय तर जे सुप्रीम कोर्टात जज असतात, जे हायकोर्टात जज असतात, जे प्रोव्हिन्शियल कोर्टाचे जज असतात म्हणजे लोकल बॉडीजचे जे जज असतात त्यांची नियुक्ती कशा कशा पद्धतीने होते, त्याची प्रक्रिया काय असते याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याची तरतूद इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय दिलेली आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. पुढची आपली पहिली न्यूज आहे ती अफगाणिस्तानशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानचं वर्चस्व प्रस्थापित जवळजवळ झालेलं आहे असं आपण पाहिलं आहे. आणि तिथले जे नागरिक आहे त्यांच्यामध्ये भावना अशी आहे की आता तालिबानचं वर्चस्व प्रस्थापित होणं म्हणजे जी त्यांची क्रूर सत्ता आहे ती पुन्हा एकदा येणार. आणि तालिबान जे आहे ते व्हायलन्सला म्हणजे प्रोत्साहित करणारं गव्हर्नमेंट आहे, व्हायलन्सला प्रोत्साहित करणारं ग्रुप आहे. त्यामुळे सुद्धा तिथं आता मोठ्या प्रमाणात भविष्यात व्हायलन्स निर्माण होईल अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. हे सांगणारं खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. बाकी अफगाणिस्तानचं लोकेशन वगैरे आपण फ्रंट पेजच्या न्यूजमध्येच ऑलरेडी बघून ठेवलेलं आहे. आणि बाकी याच्यातला की पॉईंट अफगाणिस्तान इंडिया रिलेशनशिप विषयी सुद्धा बघून ठेवायचं आहे, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे.
ही पहिली न्यूज आहे. दुसरी न्यूज आहे ती हैतीशी रिलेटेड आहे. हैती ही कंट्री आहे. त्या कंट्रीमध्ये भूकंप आपल्याला पाहाव्यास मिळाला आणि त्या भूकंपामध्ये जवळजवळ 724 लोकांचा मृत्यू झालेला आहे. अशा प्रकारची आकडेवारी सांगणारी ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि जवळजवळ 2800 म्हणजे 2800 जे लोक आहेत ते त्याच्यामध्ये जखमी झालेले आहेत. अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला असलेली पाहाव्यास मिळते. मग आता पहिला की पॉईंट आपण हैतीचं लोकेशन व्यवस्थित बघून ठेवूयात. आणि दुसरा की पॉईंट आपल्या कोणकोणत्या महत्त्वाच्या पर्सनॅलिटींनी हैतीला भेट दिलेली आहे, हैतीचं रिलेशनशिप आपल्या कंट्रीचं हैतीसोबत कशा पद्धतीचं आहे याचीसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. आता आपण हैतीचं लोकेशन बघून ठेवूया कशा पद्धतीने आहे ते. या मॅपच्या माध्यमातून आपण हैतीचं लोकेशन व्यवस्थित बघून ठेवू शकतोय. इथं हैती ही कंट्री आहे. हा जो टोटल एरिया आहे तो टोटल एरिया जो आहे ना तो टोटल एरिया आहे हैतीचा एरिया. आणि इकडं जमायका कंट्री आहे. हे कालसुद्धा आपण बघितलं याचं लोकेशन. इकडं क्युबा ही कंट्री आहे. इथं छोटासा केमॅन आयलंड असलेला पाहाव्यास मिळते. त्यानंतर तुर्कस्यान कॅल्कस आयलंड इथं आपल्याला पाहाव्यास मिळतोय. आणि याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन जर आपल्याला आणखी बघायची झाली इंडियापासून नेमकं याचं लोकेशन कशा पद्धतीने आहे तर आपल्याला हा मॅप झूम आउट करून बघणं खरं तर गरजेचं आहे की इंडियापासून कशा पद्धतीने याचं लोकेशन आहे हे बघण्यासाठी. मग याच्यामध्ये आपण झूम केल्यानंतर वेअर इज दॅट लोकेशन, हां हे आपण बघू शकतो इंडियापासून कशा पद्धतीनं लोकेशन आहे याचं. इथं आपला इंडिया आहे आणि इकडून या वेस्ट साईडला आपण गेलो तर इथं आपल्याला हैती नावाची कंट्री आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि याच कंट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात भूकंपासारखी परिस्थिती आपल्याला झालेली पाहाव्यास मिळते. भूकंपासारखी परिस्थिती नाही, भूकंप तिथं झाला आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ भरपूर लोकांचा मृत्यू झालेला त्याच्यामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळते. जवळजवळ 724च्या आसपास लोक तिथं मृत्युमुखी पडलेले आहेत. हे आपण आकडेवारी आत्ताच न्यूजच्या माध्यमातून बघितले होते. बाकी ही जी कंट्री आहे त्याचं लोकेशन आणखी विस्तारित बघायचं झालं तर इकडं आपल्याला युनायटेड स्टेट म्हणजे नॉर्थ अमेरिका खंड इकडं पाहाव्यास मिळते, इकडं साऊथ अमेरिका खंड पाहाव्यास मिळते आणि त्यांच्यामध्येच हैती ही कंट्री वसलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. ही जी कंट्री आहे ती बेटाच्या स्वरूपात असणारी कंट्री आहे, आयलँडच्या स्वरूपात असणारी कंट्री आहे. इथं गल्फ ऑफ मेक्सिको आहे, इथं कॅरेबियन सी आहे, इकडं नॉर्थ अटलांटिक सी आहे, इकडं साऊथ अटलांटिक सी असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि याचं इंडियापासून कसं लोकेशन आहे हे ऑलरेडी आपण बघून ठेवलेलं आहे. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला या न्यूजच्या माध्यमातून बघणं गरजेचं होतं, मॅपच्या माध्यमातून बघणं गरजेचं होतं, ते आपण बघून ठेवलं. आता इथं आपल्या न्यूज समाप्त होत आहेत. आता आपण आर्टिकल जे काय महत्त्वाचे आजचे आहेत ना ते डिस्कस करण्यास सुरुवात करूयात. आपलं जे पहिलं महत्त्वाचं आर्टिकल आहे ना ते आता 75वा आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतोय ना त्या 75व्या स्वातंत्र्य दिना दिवशी इंडियाची वर्ल्ड लेवलला पोझिशन काय आहे, जागतिक लेवलला इंडियाची पोझिशन काय आहे, कोणत्या देशांसोबत इंडियाचे चांगले संबंध आहेत, कोणत्या देशांसोबत जरा चुकीचे म्हणू शकतो आपण त्याला किंवा तणावाचे संबंध कोणत्या देशांसोबत आहेत याचं डिस्कशन इथं खऱ्या अर्थानं करण्याचा प्रयत्न केला. आणि विशेष करून जे नेबर कंट्रीज आपले आहेत त्याच्यामध्ये चायना आहे, पाकिस्तान आहे, बऱ्यापैकी अफगाणिस्तान आहे, यांच्यासोबत इंडियाचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे, त्याच्यामध्ये श्रीलंकेचा रोल काय आहे, त्याच्यामध्ये मालदीवचा रोल काय हे सुद्धा या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे हे आर्टिकल आपल्याला विशेष करून मॅपच्या दृष्टीतून समजावून घेणं गरजेचं आहे. मग आता तुम्हाला मी मॅप दाखवत हे आर्टिकल समजावण्याचा प्रयत्न करतो म्हणजे टोटल तुम्हाला सिम्पल लँग्वेजमध्ये हे आर्टिकल समजून घेता येईल आणि मॅपवरती त्या त्या कंट्रींची पोझिशनसुद्धा कशा पद्धतीचे हे सुद्धा आपल्याला समजेल. मग मॅपच्या माध्यमातून मी तुम्हाला समजावून सांगतो आर्टिकल कशा पद्धतीचं आहे. विशेष करून पहिल्यांदा या आर्टिकलमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे की इंडिया जो आहे ना त्या इंडियाचे शेजारील महत्त्वाचे जे कंट्री आहेत त्याच्यामध्ये मग नेबरहूड कंट्री पाकिस्तान आणि त्याच्यामध्ये विशेष करून चायना या दोन कंट्रींचा रोल आजपर्यंतच्या आपल्या पोझिशनमध्ये खूप महत्त्वाचा राहिलेला आहे. तो का महत्त्वाचा राहिलेला आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही पाकिस्तानसोबतचं कारगिल युद्ध घ्या, त्याचबरोबर चायनासोबतचं 1962ला झालेलं युद्ध घ्या, त्याच्यामध्ये चायनानं बऱ्याच पैकी इंडियाच्या टेरिटरीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. आणि सियाचिन ग्लेशियर असेल किंवा चायना व्याप्त काश्मीर आताच असेल तिथंसुद्धा चायनाचं वर्चस्व आता असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याला आपण चायना व्याप्त प्रदेश काय म्हणतो. त्यामध्ये मग पाकिस्तानचं काय रोल आहे तर पॅक व्याप्त काश्मीरचा प्रदेशसुद्धा इथं आपल्याला पाहाव्यास मिळतो की ज्याच्यावरती पाकिस्तानने आजपर्यंत कब्जा करून ठेवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष काय सांगितलं या आर्टिकलमध्ये
की आपण न्यूक्लिअर वेपन असणारी कंट्री, आपल्याकडे न्यूक्लिअर वेपन आहे, तरीसुद्धा एवढंच होऊन सुद्धा आपण कधी न्यूक्लिअर वेपन यूज करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा यूज करण्याचा विचार केला नाही. कारण का तर आपली कंट्री जी आहे ती टोटली शांतताप्रिय कंट्री आहे. त्यामुळं आपण शांततेला प्रथम प्राधान्य देतो. त्यामुळं आपली जगामध्ये प्रत्येक देशाच्या नजरेत, इतर जे देश आहेत त्यांच्या नजरेत एक शांतताप्रिय देश म्हणून आपल्या कंट्रीची ओळखसुद्धा त्या माध्यमातून निर्माण होते. परंतु त्याच माध्यमातून जर आपण शेजारील कंट्रींसोबतचे इंडियाचे रिलेशनशिप बघितले तर ते कायमच तणावाचे राहिलेले आहेत असं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग त्याच्यामध्ये पाकिस्तानचं मी सांगितलं कारगिलचं युद्ध असेल किंवा वारंवार पाकिस्तान पुरस्कृत जो दहशतवाद असतो ना, त्याचा जो इंडियाला त्रास होतो ना, त्याचा सुद्धा उल्लेख त्याच्यामध्ये केला. त्यानंतर 1993चा साखळी बॉम्बस्फोट जो मुंबईमध्ये झाला होता त्याचा उल्लेख आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्यानंतर आत्ताचा आपण 26/11चा जरी अटॅक बघितला तर त्याच्यामध्ये पाकिस्तानचा रोल आपल्याला पाहाव्यास मिळतो की पाकिस्तान पुरस्कृत काय आतंकवादी मुंबईमध्ये दाखल होतात आणि वेगवेगळ्या ठिकाणावर हल्ले करतात, अनेक लोकांचा जीव घेतात. यामुळे सुद्धा नेबर कंट्रींसोबत म्हणजे विशेष करून पाकिस्तान आणि चायनासोबत कशा पद्धतीचं इंडियाचं रिलेशन विशेष करून तणावाचं राहिलेलं आहे हे याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या तणावाच्या रिलेशनशिपमध्ये ह्या नेबर कंट्रीत कधीही आपल्यावरती आक्रमण करण्यासारखी परिस्थिती निर्माण होते वारंवार. आणि त्याच्यामधून मग आपल्या जगामध्ये आपली पोझिशन इतर कंट्रींसोबत कशी हे सुद्धा याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये जवळजवळ 1950 पासूनचा पुढचा जर कालखंड आपण बघितला तर तेव्हापासून आपलं रशियासोबतचा संबंध असू द्या किंवा जपानसोबतचा संबंध असू द्या, इथं जपान आपल्याला पाहाव्यास मिळतोय, या कंट्रींसोबतचं जे संबंध आहेत ना ते आपलं संबंध खूप चांगल्या पद्धतीचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि त्याच्यामध्ये विशेष करून यांनी USA सुद्धा उल्लेख करून सांगितलेला आहे की USA सोबत सुद्धा इंडियाचं रिलेशन त्यावेळेसपासून खूप चांगलं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. ज्या वेळेस आपल्याला गरज पडेल त्यावेळेस या ज्या कंट्रीज आहेत ना त्या कंट्री चायनाला किंवा पाकिस्तानला मदत करण्यापेक्षा इंडियाला मदत करण्यात जास्त इंटरेस्टेड असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि त्यामुळं आपलं जे स्ट्रॅटेजिकल रिलेशनशिप आहे एकमेकांच्या सुरक्षिततेमुळं, एकमेकांचा व्यापार सुरक्षित करण्यामुळं किंवा एकमेकांच्या कंट्रीजमध्ये शांतताप्रिय संबंध निर्माण करण्यासाठी या कंट्री कायम एकत्र आलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. कोणत्या कंट्रीबद्दल मी बोलतोय तर त्याच्यामध्ये रशिया आहे इंडियासोबत, त्यानंतर USA इंडियासोबत आहे आणि त्याचबरोबर जपानसारख्या कंट्रीसुद्धा इंडियासोबत असलेला पाहाव्यास मिळतात. त्याचबरोबर साऊथ कोरिया ही कंट्री जी आहे ती सुद्धा थोड्या बहुत प्रमाणात इंडियन आयडियोलॉजीला मानणारी कंट्री असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळं जरी भविष्यामध्ये आपल्या नेबर कंट्रीजचं रिलेशन आपल्यासोबत चांगलं नाही झालं तरीसुद्धा ज्या ज्या काही महासत्ता कंट्री जगातल्या आहेत त्या कंट्री कायम इंडियाच्या पोझिशनला सपोर्ट करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणाचा सपोर्ट जगामध्ये असून सुद्धा आपण कधीसुद्धा पाकिस्तान किंवा चायना असेल किंवा अशा प्रकारच्या ज्या नेबर कंट्रीज आहेत त्या कायम इंडिया बरोबरचे संबंध न सुधारता ते बिघडवण्याच्या मार्गावर कायम असतात ना, अशा कंट्रींना आपण कधी अतिक्रमण त्यांच्यावरती करायचा प्रयत्न केला नाही, कधी न्यूक्लिअर वेपनचा उपयोगसुद्धा आपण करायचा प्रयत्न केला नाही. त्यामुळंच आजची जी जगामधली आपली परिस्थिती आहे ती खूप चांगली इमेज आपल्या कंट्रीची असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याच्यामध्ये मग चायनाचं एक्झाम्पल देताना पहिल्यांदा तर सांगितलं 1961 युद्ध झालं, त्याच्यामध्ये चायनानं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, आपल्याला फोर्सफुली माघार घ्यावी लागली. त्या युद्धामध्ये सुद्धा आपला भूप्रदेश आपल्याला काही प्रमाणात सोडावा लागला जो आत्तासुद्धा चायनाच्या ताब्यात आहे. त्याचबरोबर डोकलाममध्ये जो काय स्टँड ऑफ झाला होता त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी सहन करावं लागलं चायनाला. त्यानंतर आत्ताचा जो एरिया आहे पँगाँग त्सो लेकमधला एरिया घ्या किंवा वेगवेगळ्या हॉट स्प्रिंगचा एरिया आहे तिथं हे घ्या, सर्व याच्यामध्ये सुद्धा चायना वारंवार कुरघोडे आपल्यावरती करताना पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण शांतता पूर्णरित्या प्रस्थापित करू शकलो नाही. आणि तसेच उदाहरण त्यांनी पाकिस्तानसोबत गेले, त्याच्यामध्ये कारगिल युद्ध घ्या. कारगिलमध्ये आपण पाकिस्तानला वापस जाण्यात माघारी लावण्यात यशस्वी ठरलो होतो, पाकिस्तानला हरवण्यात आपण त्याच्यामध्ये यशस्वी ठरलो होतो. तरीसुद्धा पाकव्याप्त काश्मीर म्हणजे काश्मीरवरती अजून कब्जा पाकिस्तानचा असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्याचबरोबर मग तुम्ही पुलवामा अटॅक घ्या, त्यानंतर मी आता तुम्हाला 26/11बद्दल बोललो ते घ्या. अशा प्रकारचे कृत्य पाकिस्तानकडून वारंवार होत राहतात. म्हणजे इंडियाला या दोन नेबर कंट्रीज आहेत त्या वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न करतात. तरीसुद्धा वारंवार इंडिया जो आहे ना
तो शांतताप्रिय मार्गानं त्याच्यावरती सोल्युशन काढत असतोय. हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कशासाठी महत्त्वाचं आहे तर जगामध्ये इंडियाची जी इमेज आहे शांतताप्रिय कंट्री म्हणून, एक संस्कृती असलेली कंट्री म्हणून, ती इमेज जी आहे ती अबाधित राखण्यासाठी हे जे आपले कृत्य आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. हे जे आपलं शांततेच्या दृष्टीतून पावलं वारंवार आपण शांततेच्या मार्गानं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतो, हे खूप महत्त्वाचं आहे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचबरोबर कन्क्लुजन या आर्टिकलमध्ये काय सांगितलं की याच्या सर्वांचं परमनंट सोल्युशन काय तर नेबर कंट्रींसोबत कायमची शांतता प्रस्थापित करणं, हे त्याच्यावरचं सोल्युशन आहे. आणि त्याच्यामध्ये इंडियाला घाबरण्यासारखी पोझिशन कोणतीही सुद्धा नाही, कारण या कंट्रीजपेक्षा इंडियाची जी इमेज आहे जागतिक लेवलच्या प्रत्येक कंट्रीच्या मनामध्ये ती शांतताप्रिय कंट्री अशीच आहे. त्यामुळं आपल्याला त्याच्यावरती गर्व असायला पाहिजे असं सुद्धा या आर्टिकलमध्ये सांगितलं. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण काहीतरी मॉडिफिकेशनसुद्धा केलं पाहिजे पुढची स्ट्रॅटेजी डेव्हलप करण्यासाठी असं सुद्धा या आर्टिकलमध्ये सांगितलं. म्हणजे एकंदरीत 75व्या स्वातंत्र्य दिनादिवशी इंडियाची जगामध्ये काय पोझिशन आहे, नेबर कंट्री विशेष करून पाकिस्तान असेल, चायना असेल, यांच्याबरोबरचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे हे सांगण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. आणि चायना असू द्या किंवा पाकिस्तान असू द्या, या कंट्री वारंवार इंडियावरती कुरघोड करण्याचा कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्रयत्न करतात. आणखी एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झाले तर चायना जे आहे ते श्रीलंकेमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करतो वारंवार. श्रीलंकेमध्ये अनेक ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो. त्यानंतर इथं मालदीव कुठंतरी कंट्री आहे, त्या मालदीव कंट्रीमध्ये सुद्धा चायना हस्तक्षेप करतो. आणि या दोन श्रीलंका कंट्री असू द्या किंवा मालदीवचा असू द्या, त्यांचा जो रोख इंडियाच्या दृष्टीतून पॉझिटिव्ह आहे ना, इंडियाच्या बाजूने पॉझिटिव्ह आहे, तो स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न चायना करत असतो. म्हणजे अशा प्रकारचे डिप्लोमॅटिक स्ट्रॅटेजी करून सुद्धा चायना वारंवार इंडियावरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो. आणि तशीच थोड्या बहुत प्रमाणात पाकिस्तानची परिस्थिती आहे. फक्त पाकिस्तान जास्त आतंकवाद्यांचं सहकार्य घेऊन इंडियावरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो, हिंसेच्या मार्गानं इंडियावरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो, हे सुद्धा वारंवार आपण बघितलं आहे. आणि हीच सर्व पोझिशन या आर्टिकलमध्ये सांगण्याचा लेखकानं प्रयत्न केला आहे. आणि त्याच्यावरती कन्क्लुजनसुद्धा लेखकानं दिलं आहे की त्याच्यावरती परमनंट सोल्युशन कशा पद्धतीनं आपण काढू शकतो हे आपण बघणं खरं तर गरजेचं आहे. त्यामुळं आपल्याला जे काय स्ट्रॅटेजिक डेव्हलपमेंट करता येतील ते आपण करणं गरजेचं आहे, हे सुद्धा या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. समजतं एवढंच इम्पॉर्टंट या आर्टिकलमध्ये आहे. पुढचं महत्त्वाचं आर्टिकल कोणतं आहे ते बघूयात. पुढचं जे आर्टिकल आहे ना ते पॉलिटिकल बेसवर बऱ्यापैकी आर्टिकल आहे. कारण BJP गव्हर्नमेंट जे आहे त्या गव्हर्नमेंटनं कर्नाटक स्टेटविषयी कशा पद्धतीनं पॉलिसी आणल्या आणि त्यामध्ये कर्नाटक गव्हर्नमेंटवरती कशा पद्धतीनं अन्याय झालेला आहे हे सांगणारे हे खरं तर आर्टिकल आहे. त्यामुळे पॉलिटिकल बेस असल्यामुळे आपल्याला याच्यामधलं डिस्कस करण्यासारखं काही नाही. परंतु याच्यामध्ये एक कन्सेप्ट दिली ती आहे कॉपरेटिव्ह फेडरलिझम. फेडरलिझम म्हणजे संघराज्यवाद आपला आहे, संघराज्य पद्धती आपली. मग ती संघराज्य पद्धती काय आहे, घटनेमध्ये त्याच्याशी रिलेटेड काय तरतूद आहे, याचे डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आपण घेऊ शकतो याच्यातून. आणि दुसरा की पॉईंट काय आहे तर कॉपरेटिव्ह फेडरलिझमचं कन्सेप्ट काय आहे, ते कॉपरेटिव्ह सहकारात्मक संघवाद म्हणजे काय, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यामुळे ती सुद्धा आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. हा दुसरा की पॉईंट आपला होऊ शकतो या आर्टिकलच्या माध्यमातून. बाकी या आर्टिकलमध्ये डिस्कस करण्यासारखं असं काय नाही आहे. त्यामुळे पुढचं आर्टिकल कोणतं महत्त्वाचं आहे ते बघूया आपण. पुढचं जे हे छोटंसं आर्टिकल आहे ना, मेमरॉइज, हे आर्टिकल आहे पार्टिशनच्या वेळेस बांगलादेशची पोझिशन काय होती आणि पाकिस्तानची पोझिशन काय होती, त्याच्यामध्ये इंडियाचा स्टेक काय होता हे सांगणारं आर्टिकल आहे. पुढचं जे आर्टिकल आहे गांधींविषयी आर्टिकल आहे, ते विशेष करून पार्टिशनच्या वेळेस, देश स्वतंत्र होण्याच्या वेळेस गांधीजी कुठं होते अशा प्रकारचं ते आर्टिकल आहे. त्या आर्टिकलमध्ये हे सर्व उल्लेख आला आहे. त्यामुळे हे डबल डिस्कस करण्याची गरज आपल्याला याच्यातून वाटत नाही. पुढचं जे आर्टिकल आहे ना त्याच्यामध्ये हाच रिपिटेशन झालेलं आहे. त्यामुळे त्या आर्टिकलमध्ये त्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला येऊन जाईल. हे जे आर्टिकल आहे ना त्याच्यामध्ये त्या पार्टिशनच्या वेळेसच बऱ्यापैकी बोललं गेले. मग त्याच्यामध्ये विशेष करून काय प्रश्न विचारला आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला, भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारताची सकाळ झाली, स्वतंत्र भारताची पहाट झाली, त्यावेळेस महात्मा गांधी कुठं होते, आपले राष्ट्रपिता कुठं होते. तर ही खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे. ज्यावेळेस पार्टिशनची पोझिशन होती ना, ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला होता त्यावेळेस ऑब्वियस आहे पाकिस्तान आणि इंडियाचं पार्टिशन झालं होतं. त्यामुळे
पाकिस्तानच्या एरियामधले काय हिंदू इंडियामध्ये यायचा प्रयत्न करत होते आणि इंडियातले काय मुसलमान पाकिस्तानला जायचा प्रयत्न करत होते आणि त्याच्यामध्ये जाण्या येण्यामध्ये हिंदू मुसलमानांची मोठ्या प्रमाणात कत्तल करत होते आणि मुसलमान हिंदूंची मोठ्या प्रमाणात कत्तल करत होते आणि दोघांमध्ये द्वेषभावना का निर्माण झाली होती तर दोघांमध्ये दोन कंट्री निर्माण झालेत, एक पाकिस्तान कंट्री आहे आणि एक इंडिया आहे. मग जे हिंदू आहे ते विशेष करून स्वतःला भारतीय मानत होते आणि जे पाकिस्तानी आहे जे मुसलमान आहेत ते बऱ्यापैकी मुसलमान स्वतःला पाकिस्तानी मानत होते आणि त्यामुळं खरं तर दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झालं होतं. आणि मग जिथं हिंदू बहुसंख्यक आहेत आणि मुस्लिम मायनॉरिटी आहे तिथं मुस्लिमांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत होता आणि जिथं हिंदू मायनॉरिटी आहे आणि मुस्लिम मेजॉरिटी आहे तिथं हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंवरती अन्याय होत होता. आणि 15 ऑगस्ट 1947 ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य साजरा केला जातो होता दिवस, पहिला भारत स्वातंत्र्य दिवस, आपला भारत स्वातंत्र्य झाल्याचा दिवस जो साजरा केला जात होता, त्यावेळेस महात्मा गांधी कुठं होते या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधी बांगलादेशमध्ये विशेष करून कलकत्त्यापासून काही मैल अंतरावरती तिथं कशा पद्धतीनं शांतता प्रस्थापित होईल यासाठी लोकांची समजूत घालत होते. एकमेकांची कत्तल करू नका, हिंसेला प्रोत्साहन देऊ नका, हिंसेला बळी पडू नका, अशा प्रकारच्या सूचना महात्मा गांधी वारंवार लोकांना तिथं देण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच्यासाठी लोक ऐकत नाही आहेत म्हणून त्यावेळेस महात्मा गांधी उपोषणाला सुद्धा बसलेले आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं की तुम्ही जोपर्यंत ही हिंसा बंद करत नाही, तुम्ही जोपर्यंत हिंदू मुसलमान एकमेकांना मारायचे बंद होत नाहीत, एकमेकांवर अटॅक करायचे बंद होत नाहीत, एकमेकांबद्दल द्वेष करायचा बंद होत नाहीत, तोपर्यंत मी उपोषणावर बसणार आहे, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य त्यावेळेस केलं होतं आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. पाकिस्तानच्या हद्दीत असू द्या किंवा इंडियाच्या हद्दीत, भारताच्या हद्दीत असू द्या, खूप मोठ्या प्रमाणात व्हायलन्स जो आहे, हिंसा जो आहे ती कमी झाली होती फक्त महात्मा गांधींच्या एका वक्तव्यामुळं. आणि त्याच्यामध्ये विशेष करून एक प्रसंग काय सांगितलं की एका मुस्लिम कुटुंबावरती हल्ला हिंदूंकडून होत होता आणि त्यावेळेस खिडकीमधून दगडफेक वगैरे होत होते. त्यावेळेस महात्मा गांधींनी खिडकीजवळ येऊन महात्मा गांधी स्वतः उभा राहिले आणि त्यांना समजूत त्यांची घातली. त्यावेळेस परिस्थिती अशी झाली की एकासुद्धा व्यक्तीनं त्याला विरोध केला नाही महात्मा गांधींच्या एकासुद्धा शब्दाला. म्हणजे त्यावेळेसची आपल्या राष्ट्रपित्याची एवढी जबरदस्त पोझिशन होती की एका शब्दावर टोटल भारत शांत बसा म्हटलं तर शांत बसायचा, अशा प्रकारचं रिस्पेक्ट महात्मा गांधींबद्दल होता. आणि त्यामुळं त्याचा उपयोग ना तिथली हिंसा, बांगलादेशमधली विशेष करून हिंसा कमी होण्यास खूप महत्त्वाचा त्याच्यामध्ये रोल महात्मा गांधीचा होता. आणि त्यावेळेस देश स्वतंत्र झाला ना, त्यावेळेस ज्या दिवशी 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला, 15 ऑगस्ट दिवशी महात्मा गांधी रुटीनप्रमाणे उठले, त्यांचं रुटीन केलं. अनेक जणांनी त्यांना शुभेच्छा दिल्या की भारत स्वतंत्र झाला आहे आपला त्याच्या, परंतु त्याला कोणत्याही प्रकारे त्यांनी प्रोत्साहन दिलं नाही. म्हणजे महात्मा गांधींच्या मनामध्ये कुठंतरी एक सल होती, कुठंतरी एक दुःख होतं की आपल्या देशाचे 2 तुकडे झालेत आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांना जीव गमावा लागला आहे, अनेक ठिकाणी हिंसा चालू आहे. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये मी देशाचं स्वातंत्र्य हे एन्जॉय करू शकत नाही, अशी मनस्थिती महात्मा गांधीची त्यावेळेस होती असं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि शेवटी त्यांनी महात्मा गांधींनी जी नवीन पार्लमेंट, जवाहरलाल नेहरूंची नवीन पार्लमेंट होती, नवीन प्राईम मिनिस्टर पहिले आपले जवाहरलाल नेहरू होते, त्यांना उद्देशून एक मेसेज पाठवला होता आणि त्या मेसेजमध्ये त्यांनी काय लिहिलं होतं की आजपासून तुमची एक नवीन रिस्पॉन्सिबिलिटी सुरू झालेली आहे आणि तुमच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला मंत्रिपद मिळालं आहे म्हणजे तुम्हाला ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याचा उपयोग तुम्ही सगळ्यात गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त कसा उपयोग करता येईल हा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा मेसेज त्यांनी शेवटी त्या मंत्रिमंडळाला उद्देशून पाठवलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला होता. आणि त्यावेळेससुद्धा महात्मा गांधी कशा पद्धतीनं देशामध्ये शांतता निर्माण होईल याचाच विचार करत होते आणि त्यांच्या मनामध्ये एक दुःखसुद्धा होतं की आपल्या देशाचे 2 तुकडे झाले, एक पाकिस्तान झाला आणि एक इंडिया झाला. त्याचबरोबर बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा चालू आहे, त्याचंसुद्धा त्यांना एक वेगळं दुःख होतं, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मग याच्यामध्ये सोहरावर्दींचा उल्लेख आला आहे. कलकत्तामधले एक महत्त्वाची पर्सनॅलिटी सोहरावर्दी होते आणि त्यांनी महात्मा गांधींना प्रॉमिस केलं होतं की इथली हिंसा कोणत्याही प्रकारे टोकाला जाणार नाही, ती रोखण्याचा मी प्रयत्न करीन, परंतु ते त्याच्यामध्ये असफल ठरले. त्यामुळे त्यानंतर मग गांधींना उपोषणाला बसावं लागलं होतं आणि ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ते उपोषण खूप महत्त्वाचं आहे. गांधी उपोषणावर बसले म्हणून अनेक लोकांनी स्वतः हातात शस्त्र घेतलं होतं, ते खाली टाकलं आणि हिंसा क्विट केली, हिंसा बंद केली त्यांनी.
फक्त महात्मा गांधींना त्रास होऊ नये म्हणून. एवढी आपल्या राष्ट्रपित्याला मानणारी लोक होती, एवढी महात्मा गांधींच्या एका शब्दाला, एका कृतीमध्ये शक्ती होती. आणि तेच या आर्टिकलमध्ये सांगण्याचा खरं तर प्रयत्न केला आहे. महात्मा गांधींना आपण उगाच राष्ट्रपिता ही पदवी बहाल केली नाही. ज्यावेळेस सर्व देश उत्सव साजरा करत होता त्यावेळेस आपला राष्ट्रपिता हा दुःख मनवत होता, उपोषणावर बसला होता, हिंसा बंद व्हावी या कारणासाठी. त्यामुळं देश स्वतंत्र झाला त्यावेळेस महात्मा गांधी कुठं होते या प्रश्नाचं उत्तर काय, तर देश स्वतंत्र झाला त्यावेळेस महात्मा गांधी दुःखी होते आणि विशेष करून बांगलादेशमध्ये उपोषण करत होते हिंसा कमी होण्यासाठी. लोकांना विनवण्या करत होते की हिंसा करू नका, अशा प्रकारची एकमेकांबद्दल द्वेषभावना ठेवू नका, याच्यासाठी ते लोकांना विनवण्या करत होते. हे खरं तर त्याचं उत्तर असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते आणि हे खूप चांगल्या पद्धतीने लेखकाने या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि व्यक्तिगत जीवनामध्ये ज्यावेळेस आपण महात्मा गांधी वाचतो ना त्यावेळेस माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ नावाचं म्हणजे माझे सत्याचे प्रयोग नावाचं महात्मा गांधींनी लिहिलेलं स्वतःच्या जीवनावरती एक बुक आहे. ते सुद्धा तुम्ही वाचा. खूप इन्स्पायर करणारं बुक आहे. आयुष्यामध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं आणि आयुष्यामध्ये आपण ज्या चुका केल्या त्याच्यामधून कसं बाहेर पडायचं हे सांगणारं खरं तर ते बुक आहे. ते खूप इन्स्पायर आहे. महात्मा गांधी तुम्हाला जर समजून घ्यायचे असतील ना तर ते त्यांनी लिहिलेलं माझे सत्याचे प्रयोग, ते इंग्लिश व्हर्जन पण त्याचं अवेलेबल आहे, मराठी व्हर्जन पण अवेलेबल आहे, हिंदी व्हर्जन पण अवेलेबल आहे. त्यामुळे ते नक्की वाचा. त्याच्यामधून खूप इन्स्पायर आणि एक मानव कसा असतो, मानवी जीवन कसं जगायचं असतं ते सांगणार खरं तर ते बुक आहे. त्यामुळे ते सुद्धा आपल्या जीवनाला एक वेगळी दिशा देणारं बुक ठरतं आणि महात्मा गांधींना आपल्या राष्ट्रपित्याला समजून घेण्यासाठी ते खूप महत्त्वाचं बुक ठरतं. बाकी पण बुक लिहिलेले आहेत पण ते माझे सत्तेचे प्रयोग जे आहेत ना ते खूप महत्त्वाचं बुक मला वाटतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा ते खरं तर वाचायला पाहिजे. हेच एवढंच या आर्टिकलमध्ये विशेष करून सांगितलेलं आहे की फाळणीची परिस्थिती 1947 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झाला त्याच्याबरोबर एक निगेटिव्ह साईडसुद्धा त्या दिवशी काय चालू होती देशामध्ये त्या दिवसांमध्ये हे या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आपल्या राष्ट्रपितेचा रोल काय होता हे या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. आणि याच्यामधून व्यक्तिगत जीवनात आपण काय घ्यायचं आहे की सुखात आपण आस्वागर नसो पण दुःखात आपल्या माणसांच्या आपण असायला पाहिजे. हे महात्मा गांधी आपल्याला या कृतीतून सांगतात. म्हणजे देश सुख साजरं करत होता की आपण इंग्रजांपासून स्वतंत्र झालो, परंतु महात्मा गांधींना त्या सुखात इन्व्हॉल्व्ह व्हायचं नव्हतं, ते सुख उपभोगायचं नव्हतं. महात्मा गांधींना बाकीचे दुःख आहे, दुःख म्हणजे काहीतरी व्हायलन्स होतोय, अनेक लोकांची कत्तल होते, अनेक लोकांच्या घरांवर अटॅक होतोय, त्याच्यामध्ये हिंदू होते मुस्लिम होते दोघंही होते, दोघंही एकमेकांवर अन्याय करत होते, दोघंही एकमेकांचा अन्याय सहन करत होते. त्यामुळे कोणाला एकाला आपण दोष देऊ शकत नाही. आणि त्या दोघांना सुरक्षित करण्यासाठी त्यांचं जे दुःख आहे ते वाटून घेण्यासाठी, ते कमी करण्यासाठी महात्मा गांधी तिथं प्रयत्न करत होते. समजते. आणि या अशा प्रकारच्या अनेक कृती आहेत महात्मा गांधींच्या, त्यामुळेच त्यांना आपण आत्ता राष्ट्रपिता समजतो अभिमानानं. हे सुद्धा याच्यातून आपण शिकू शकतो. एवढंच आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट होतं. आणि आजच्या द हिंदूचे महत्त्वाचे जे आर्टिकल्स होते ते एवढेच महत्त्वाचे आर्टिकल होते. इथं आर्टिकल पण संपत आहेत आणि आजचा आपला द हिंदू पण समाप्त होतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जे कोण लेक्चर माझे फॉलो करताय ना तुम्ही ते प्लीज आज कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये, जेणेकरून मला खात्री होईल की कोणाला तरी या लेक्चरचा फायदा होतोय. आणि ते खरं तर माझ्यासाठी मोटिवेशन आहे की जे तुम्ही कमेंट कराल ना त्याच्यावरून मला समजेल की मी किती जणांना फायदा पोहोचवू शकतो आहे. त्यामुळे ते माझ्यासाठी एक इन्स्पिरेशन ठरेल. त्यामुळे प्लीज तुम्ही जर लेक्चर फॉलो करत असाल तर प्लीज कमेंट करा, कमेंट करत जा, रोजचे प्रश्न विचारत जा कमेंट बॉक्समध्ये. ते माझ्यासाठी खरं तर एक प्रोत्साहन आहे. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. आणि टेलिग्राम चॅनल पण स्टडी रिव्होल्यूशनचा आहे, त्याचबरोबर टेलिग्राम पर्सनल ग्रुप पण फॉर्म केला आहे मी आपले वेगवेगळे प्रश्न आपले डिस्कशन तिथं होण्यासाठी. त्यामुळे ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकताय. त्यामुळे तिथं वेगवेगळ्या सूचना जर मला द्यायच्या असतील, लेक्चर येणार आहे नाही येणार, किंवा लेक्चर जर टाईम बदलत असेल लेक्चरचा, तर ते तिथं मी इन्स्ट्रक्शन देत असतो, अगोदर सूचना दिलेली असते तिथं. त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल आणि टेलिग्राम ग्रुपसुद्धा फॉलो करा. या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.